हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 25 जानेवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आहे शाकंभरी पौर्णिमा। या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा जुळून आलेला आहे। जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येत असतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो आणि ही जी पौर्णिमा उद्याच्या दिवशी आलेली आहे तर ती या 2024 या नवीन वर्षातली पहिली पौर्णिमा आहे आणि त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग सुद्धा या वर्षातला पहिलाच आहे। तर त्यामुळे या दिवशी आपल्याला बरेचसे उपाय करायचे आहेत। आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक प्रभावी उपाय शेअर करणार आहे। प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा उपाय करायचा आहे। तर तुम्हाला आपल्या मुलांसाठी असा एक दिवा लावायचा आहे। त्यामुळे आपल्या मुलांचे सर्व दोष अडचणी विघ्न हे नष्ट होतील आणि त्यांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये आणि व्यवसायामध्ये म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभरून प्रगती होईल आणि त्यांच्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतील। तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे। मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलामुलींपर्यंत सर्वांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता। लहान मुलं जी आहेत तर ती हट्टीपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील किंवा ते वारंवार आजारी पडत असतील त्यांना जर नजर दोष लागलेला असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तुमची मुलं जी आहेत तर ती शाळेत जाणारी असतील तर ते कधी कधी हट्टीपणा करत असतील चिडचिडेपणा करत असतील किंवा उद्धटपणे बोलत असतील आई वडिलांना जर ते ऐकत नसतील किंवा त्यांना अभ्यास करावा वाटत नसेल अभ्यासामध्ये त्यांचं जर मन लागत नसेल किंवा वाचलेलं त्यांच्या लक्षात राहत नसेल आणि सतत जर ते आजारी पडत असतील तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे। आता जी मुलं मोठी असतात जी कॉलेजमध्ये जात असतील किंवा जर नोकरी करत असतील व्यवसाय करत असतील आणि जर त्यांच्या कामांमध्ये जर त्यांना अपयश येत असेल तर अशा मुलांसाठी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते। तर हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी करायचा असतो। जेव्हा काही विशिष्ट तिथी असतात जसं की अमावस्या असेल पौर्णिमा असेल किंवा चतुर्थी असेल तर अशा तिथींना जेव्हा आपण उपाय करत असतो तर त्याचं आपल्याला 100% फळ हे प्राप्त होत असतं। तर उद्याचा जो दिवस आहे तर तो अतिशय शुभ असा दिवस मानला जातो आणि या दिवशी आपण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही करू शकतो नवीन गोष्ट खरेदी करू शकतो एखादा व्यवसाय सुरू करू शकतो किंवा एखाद्या आपण शुभ कार्य सुद्धा करू शकतो। सोन्या चांदीची खरेदी उद्याच्या दिवशी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं। तर असा हा अतिशय पवित्र आणि शुभ दिवस हा मानला जातो। तर पहा आपण या दिवशी जर सोन्या चांदीची खरेदी केली तर ते आपल्याला मोडायची वेळ येत नाही इतकं हे शुभ मानलं जातं। तर म्हणूनच आपण ज्या वेळेला असे जे काही उपाय करतो तर ते सुद्धा अतिशय शुभ मानले जातात आणि म्हणूनच तुम्हाला उद्या आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे। उद्या पौर्णिमा आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे। तर ही वस्तू कोणती आहे तर हा सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलला व्हिजिट करून तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा। तर उद्या आपल्याला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांची आपल्याला पूजा करायची आहे। सर्वप्रथम आपल्या घरामध्ये आपल्या देवांची पूजा आपल्याला करायची आहे। अभिषेक घालून आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे। दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हा सुद्धा करू शकता। तर बघा तुम्ही शक्यतो करून हा उपाय संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा। त्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे म्हणजे पंथी तुम्हाला घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला कलाव्याची वात घालायची आहे। कलाव्याची वात जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला जोड वात घालायची आहे म्हणजे 2 वातीची मिळून एक वात तुम्हाला बनवायची आहे आणि त्याला थोडंसं तुम्हाला कुंकू लावायचं आहे आणि ही वात तुम्हाला लाल रंगाची बनवायची आहे आणि या पंथीमध्ये ही वात घालायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे। आता तुमच्याकडे जर तिळाचं तेल असेल तर तुम्ही ते आवर्जून घाला। तिळाचं नसेल तर मग तुम्ही इतर कोणतंही तेल घातलं तरीही चालेल। त्यानंतर थोडेसे तुम्हाला पांढरे तीळ या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि चिमूटभर हळद सुद्धा तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे। त्या ताम्हणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हा दिवा आपल्याला त्या पाण्यावरती ठेवायचा आहे
आणि या दिव्याने आपल्या मुलांना ओवाळायचा आहे। ओवाळून घेतल्यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवायचा आहे। देवघरासमोर ठेवल्यानंतर मुलांना सुद्धा या दिव्याला नमस्कार करायला लावायचा आहे। दिव्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायला विसरायचं नाहीये। हळदी कुंकू त्याचबरोबर अक्षत आणि फूल सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे आणि दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे। आणि आपल्या मुलांची जी काही अडचण आहे, मुलांची जी काही इच्छा आहे तर ती आपल्याला दिव्याला नमस्कार करून व्यक्त करायची आहे। आणि त्याचबरोबर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा आपल्याला संपूर्ण दिवस रात्रभर तिथे लावून ठेवायचा आहे। तुम्ही सकाळी लावला तर दिवसभर आणि रात्रभर चालू ठेवायचा आहे आणि हा दिवा जर तुम्ही संध्याकाळी लावला तर संपूर्ण रात्रभर आपल्याला चालू ठेवायचा आहे। आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, हा दिवा तुम्हाला उचलायचा आहे आणि दिव्याखाली जे पाणी आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला तुमच्या मुलांना अंघोळ करायला सांगायचं आहे। आणि त्याचबरोबर या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला खडे मीठ सुद्धा आवर्जून टाकायचं आहे। त्यामुळे या मुलांच्या अंगामध्ये जे काही नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, नजर दोष आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होतील। मुलांचा हट्टीपणा, उद्धटपणा कमी होईल आणि तुमची मुलं सुद्धा चांगलं वागायला लागतील। त्याचबरोबर तुमची मुलं जर बाहेर राहत असतील म्हणजे हॉस्टेलवरती शिकण्यासाठी राहत असतील तर अशा वेळेला तुम्ही हा दिवा तुमच्या मुलांच्या फोटोवर ओवाळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे। आणि तुमची मुलं जर बाहेर गावी असतील तर हे पाणी आपल्या मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकता येणार नाही आणि त्यामुळे तुम्ही हे पाणी झाडांना नक्कीच ओतू शकता। तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय आपल्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी नक्की करायचा आहे आणि तुम्हाला त्याचा नक्कीच हा 100% चांगला अनुभव येईल। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।